टेंशन की रेमेडी धमाल कॉमेडी फुल टू टाइम पास करा टिकट फू भाई फू भाई फू भाई फू. नमस्कार 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 सुस्वागतम. मी गाईड. माझं नाव नवनीत. लहानपणापासूनच मला गाईड वाचायची फार आवड होती, म्हणून मी ठरवलं आयुष्यात आपण गाईडच व्हायचं. तर तुमच्यासाठी घेऊन आलोय कॉमेडीचा हा जबरदस्त गाव, ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फुल 1 हाफ, पॉवर्ड बाय ऑफिसर्स चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तेव्हा हसायला आता सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. आणि आता वेळ आहे तुमची, म्हणजेच प्रेक्षक परीक्षक निवडायची. आणि म्हणूनच आपण जाणार आहोत महाभारत काळामध्ये. तर इकडे येणार आहे गांधारी तिच्या एका पुत्रासोबत. बघूयात आता एवढ्या सगळ्या पुत्रांपैकी तो कोणता पुत्र आहे. आणि आपल्याला हसवायला त्यासाठी इकडे येणार आहेत आजची आपली पाहुणी जोडी पुष्कर श्रोत्रिय आणि क्षितिजो. अखियां मिलाऊं कभी अखियां चुराऊं, क्या तूने किया जादू. कभी शर्माऊं कभी गले लग जाऊं, मेरा खुद में नहीं काबू. बिना पायल के ही बजेगू, बिना पायल के ही बजेगू. दारावरची बेल वाजतेय. कम इन. प्रणाम माते. कोण आहे? आता तुला माते म्हणतोय म्हणजे तुझा सुपुत्र असणार ना ग. तुझ्या आईला, तुझ्या ह्या आईला तुझ्या सकट 100 मुलं आहेत की नाही. हो. नाव सांगितलं नाहीस तर कसं कळणार. ओ सॉरी सॉरी माय मिस्टेक. हा. नाम गुम जाएगा, सहा. चेहरा ये बदल जाएगा, 60. मेरी आवाज ही पहचान. 12. हाँ. घर याद रहे. 78. मिस्टर 78. मिस्टर 78. धृतराष्ट्र कौरव, मुक्काम पोस्ट हस्तिनापूर, रिपोर्टिंग मॉम. वा 78. एकटाच आला आहेस का 77 पण आहे बरोबर. नाही कसं आहे माहितीये का कसं आहे. मॉम, कसं आहे कसं आहे. शक्यतो आंधळी माणसं आवाजाच्या दिशेने बघतात ग. मी इथे आहे. कसं आहे. हा तर 77 सध्या रांधा मारतोय. नाही ग, घोड्याला खरारा करतोय. ओ बर सांग बाळा, सकाळी सकाळी काय काम काढलंस. डोळ्यावरचं गॉगल काढ, दुपार टळून गेली आता. मी बिचारी आंधळी, माझ्या आयुष्यात कायमचाच अंधकार. कसं कळणार मला. उगाच आंधळेपणाचं नाटक करू नकोस. परवाच्या दिवशी तुला फू बाय फूचा एपिसोड बघताना बघितलंय मी. तू एकट्यानेच बघितलंयस का अजून कोणी होतं. नाही, मी एकटाच होतो म्हणून वाचलीस. ठीक आहे. पण माते, हो? माते असं का करतेस तू माते. मला आवडतं फू बाय फू बघायला. अगं. आणि त्यातला तो सिद्धेश्वर झडबुके तर मला फार आवडतो. त्याच्यात काय एवढं आवडण्यासारखं. त्याच्या मिशा. कंट्रोल युअर इमोशन्स मॉम. Sorry. कंट्रोल युअर इमोशन्स. Sorry. अगं माते, मला काही वेगळंच म्हणायचं होतं. बोल. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तू असं का करतेस माते आमच्या बरोबर. मला आज तुला जाब विचारायचा आहे. बोल, कोणता जॉब हवा. नको ना बघत जाऊस फू बाय फू. अगं जॉब नाही ग, जाब विचारायचा आहे. कसला. मला माझ्या नावाचा जाब विचारायचा आहे माते. काय प्रॉब्लेम आहे रे तुझ्या नावामध्ये. आकडा लावावा लागतो ग. तो दुर्योधन एक सुगारी आणि आता तू ही आकडा लावतोस. हे माते, तसा आकडा नाही काही. मग? माझं नाव काय आहे. 78. मग हा आकडा नाही का झाला. ओ लाईक दॅट. मग किती प्रॉब्लेम्स होतात. मला सांग माते, आमच्या बारशाच्या वेळी तुम्हाला नाव बिव काही सुचली नाहीत का ग? अरे कशी सुचणार, वेळ कुठे होता? जरा मागे हो. काय? असे 100 पाळणे लावले होते. 5 नंबरचा जर
रडायला लागला. त्याच्यापाशी गेले तर एकदम 99 रडायला लागला. अरे. त्याच्यापाशी धावत गेले, त्याला शोधलं तर 12 रडायला लागला. 12 गेले, त्याला जरा सांभाळलं तर 50 ची ठेवायची वेळ झाली. 50 कडे कळलं. एकंदरीत काय काय? तर बारशाच्या वेळी कोणी 11 नंबर घ्या, कोणी 16 नंबर घ्या, कोणी 23 नंबर घ्या, कोणी 46 नंबर. असं झालं होतं तर. हो, तरी एक दोघांची नावं ठेवली ना, दुःशासन वगैरे, तुझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत कंटाळा आला रे. अगं पण त्यावेळी मार्केटमध्ये एक पुस्तक मिळायचं 10 रुपयाला. गोंडस बाळांची 1000 गोंडस नावं. ते आणायचं ना. वाचून कोण दाखवणार? ह्यांच्याकडे काही बोलायची सोय आहे का? हे कधी बेडरूम मधनं बाहेर आले? मग कोण वाचून दाखवणार? म्हणून आकडे लावले. अगं पण आमचा किती प्रॉब्लेम होतो याचा विचार करा ना. काय प्रॉब्लेम? म्हणजे ज्यांच्या नावामध्ये 6 आहे की नाही, म्हणजे 6, 16, 26, 36, 46, हा यांचं आता म्हणणंच बदललंय सगळं. असं होणार आमचं लग्न. मी आता काय करू? बाळा, मी काय करू? तू काही करू नकोस, मी सगळं केलंय. आ? म्हणजे एवढे सगळे प्रॉब्लेम असून सुद्धा आपल्या बाजूच्या राज्यातली एक मुलगी मी पटवली आहे. कोण मुलगी? हिना रब्बानी. हिना अशी रबरवानी अशी लवचिक आहे. तर अशी एक मुलगी मी पटवलेली आहे. तिचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे. मला फक्त तुझी परवानगी हवी आहे माते. वा. पण ऐक, आता मी जे सांगतोय ते आपल्या भावंडांपैकी कोणालाही कळू देऊ नको. नाही. कळलं का माते? म्हणजे आता मी तुझ्या परवानगीने तिथे जाणार आहे, तिच्याशी लग्न करून तिला सून म्हणून हस्तिनापूर नगरात घेऊन येणार आहे. वा. मला तुझे आशीर्वाद हवेत माते. एक मिनिट थांब, गॉगल लावल्याशिवाय गांधारी वाटत नाही. आशीर्वाद हवेत माते. जा, दिला तुला आशीर्वाद. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. जे काही मिळेल ते 100 भावंडांच्यात वाटून घ्या. अरे देवा. विचारूयात हा महाभारत काळ कसा वाटला परीक्षकांना आपल्या. रेणुकाताई. मला हा काळ एकतर इतका सुंदर दिसतोय. तुम्ही दोघे इतके सुंदर सजलात आणि विनोदही खूप छान होता तुमचा. ऍज युजल. क्षिती, वेलकम पुन्हा एकदा फुबायफूच्या मंचावर. मस्त केलंस तू. आउटस्टँडिंग गांधारी होती आणि मस्त पॉप्युलर असा 78 होता हा. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. थँक्यू. निर्मितीताई. क्षिती, बाहुली दिसतीयस तू. बाहुली ती कठपुतली असते ना, अशी 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 हलते, तशी दिसतीयस तू. खूप छान दिसतेस. आणि पुष्कर, तू असाच का नाही राहत काय? माते. खूप मज्जा केली तुम्ही दोघांनी. थँक्यू. स्वागत करूयात आजच्या आपल्या प्रेक्षक परीक्षकांचं. मिगेश पाटील, संतोष मोरे, सुनिधी सावंत, स्नेहा पाटील आणि प्रमोदिनी शिंदे. जोरदार टाळ्या 5ही प्रेक्षक परीक्षकांसाठी. प्रेक्षक परीक्षकांची निवड झाली आणि आता वळायचं आजच्या आपल्या पहिल्या चॅलेंजर जोडीकडे. महाभारताचा काळ आपण बघितला आणि आता यायचंय आत्ताच्या काळात. तर आत्ताच्या आपल्या राज्याचा हाल हवाल जाणून घेण्यासाठी येत आहेत एक राजे साहेब आणि त्यांच्याबरोबर आहेत त्यांचे प्रधानजी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो, शेरों का मैं हूँ शेर यारो, और कोई ना मुझसा दलेर प्यारो, सच सच कहता हूँ झूठ नहीं कहता हूँ. आया है राजा. चामारी राजा आया है, वाजंत्री आया है, 3 पुतळे भी हजर आहेत. आणि बाकी समज कुठं गेलं तुझ्या मायला. कोण हाय रे तिकडं? मी आहे महाराज इकडं. मारी तू महाराज तर आम्ही कोण? नाही महाराज तुम्हीच आहात. स्वतःला महाराज म्हणाला मी काय याडाय? मारी आम्ही येडा आहे म्हणून मी महाराज आहे की मी महाराज असल्यामुळे मी येडा आहे? महाराज सगळं तुम्हीच ठरवताय. तुझ्या बापाला घातला तुझ्या महाराज. साष्टांग दंडवत. हा महाराज. ही तर राजा कोण आहे? आपण आपण महाराज आपण. मग समजा ठरवणार कोण? तू का मी? तुम्ही महाराज तुम्ही. तू आणि मी मिळून ठरवायला आमचं हे राज्य म्हणजे तुम्हाला काय शेअर रिक्षा वाटली का? 4 रुपये शीट, 4 रुपये शीट, 4 रुपये हा शीट. चलो चलो मीटर डालो काश्मीरा नाका. हा चलो. महाराज इकडे बघा. कुठं महाराज?
नाही महाराज नेमकं कुठं बघायचं ते कळत नाही मला. इकडं एवढे जरी हालचाल केली तरी दम लागतोय आम्हाला. महाराज वय झालंय आता तुमचं. वय वय तुमच्या मारी तुमच्या अख्ख्या खानदानाला घातला महाराज चंदनाचा हार तुमच्या. नाही नाही महाराज हे मी नाही म्हणलंय, राणी सरकारच मला बोलल्या परवा खाजगीत. खाजगीत नाही जरा प्रायव्हेट मध्ये बोलल्या. प्रायव्हेट मध्ये काय झालं? म्हणजे तुमचं अगदी प्रायव्हेट पर्यंत गेले. नाही, नाही, महाराज. कुठं म्हणल्या कशाला म्हणल्या आणि का म्हणल्या राणी सरकार. अरे काय झालं महाराज, मी असंच दरबारात येत होतो सकाळ सकाळ, तेवढ्यात मला राणी सरकारांचा मिस कॉल आला. मग मी त्यांना मिस कॉल दिला, मग त्यांचा मिस कॉल, मग माझा त्यांचा. ओय ओय पायरो गायरा ते तरी तुटल नाही तर हे तरी फाटल. तुम्ही जिला मिस कॉल देता ती आमची मिसेस आहे. आईला हे विशेष आहे, आ? विशेष आदर आहे हा त्यांच्यासाठीचा. अदर ऍक्टिव्हिटीज लय वाढल्यात पडद्यांच्या. आज बित्रावा जरा. हा महाराज पुढं बोला. पुढं महाराज मला राणी सरकारांचा मेसेज आला. हा म्हणाले प्रधानजी लय कंटाळा आला, या की थोडा टाइमपास करू. बाय लव. लव लव म्हणले तुम्हाला राणी सरकार म्हणजे लगीन आमच्याशी आणि लव तुम्हाला तिच्या तर अख्ख्या खानदानीची केली आरती तिच्या. महाराज महाराज ऐकण्यात थोडा गोंधळ झालाय तुमचा. वो मेसेज लई मोठा होता, तो 2 पार्ट मध्ये आला. म्हणजे बघा लवकर याचा लव पहिल्या पार्टात गेला आणि कर या सेकंड पार्टात गेला. व्हॉट कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कसला बघतो माझा कॉन्फिडन्स बघा त्याच्या आईला. म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये फॉल्ट आहे. मोबाईल फाल्ट आहे महाराज, आमच्या मिसेस मध्ये नाही. काय हो त्यात येऊ नाही. ते मारी फेकून द्या तो मोबाईल. काय पुढे बोला. हा महाराज त्याच्यानंतर मी राणी सरकारांच्या दालनात म्हणून असा जाणार, तेवढ्यात कुणीतरी फुकण्याची हाक मला ऐकायला आली. काय म्हणला त्यो. कोण हायर तिकडं. हा त्याच्या आईला बघायला म्हणून आलो तर तुम्ही. नाही नाही काय काय कोइन्सिडन्स महाराज, कोइन्सिडन्स. मला जी हा कुठल्या फुकण्याची वाटली की नाही, ती फुकण्याची नव्हती, ती आपणाची होती महाराज. बरं झालं आम्ही टाइमात आलो नाही तर तुम्ही आमच्या राणी सरकार बरोबर. काय महाराज पगार कोणाचा घेता तुम्ही. हा पगार कोणाचा घेता. आपला घेतो की महाराज. आणि टाइमपास कोणा बरोबर करता. आपल्या राणीचा. आपल्या राणी सरकार. आपल्या राणी. आपल्या म्हणजे कामाचं बोला. आम्हाला सांगा आमच्या राज्याचं हाल हवाल कसा आहे. महाराज जनतेचे हाल आहेत ते मरू दे. आणि हवाला मार्फत आपला सगळा पैसा स्विस बँकेत आहे महाराज. काय सांगता. हो, म्हणजे एकदम चकाचक आहे. हो आलबेल म्हणा महाराज. वा वा मला सांगा आमची जनता आमच्या विरुद्ध बंड तर करत नाही ना. अहो महागाईच एवढी वाढली आहे महाराज की तुम्हाला सांगतो, जनता दिवस रात्र मरते आणि दमून भागून घरी आली ना की मेल्यासारखी झोपते. व बंड करायचा विचार त्यांच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही अशी अवस्था केली महाराज. वा 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 परदानजी आणि आमचं विरोधक काय म्हणतात. विरोधकांचं काय हो, त्यांचे प्रयत्न चालू असतात. पण कसं आहे ना, जनता समस्यांमध्ये त्रस्त आहे ना तोपर्यंत आपलं मस्त आहे महाराज. वा 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 परदानजी. आणि मला सांगा आमचं मंत्रिमंडळ काय म्हणतंय. मंत्रीगण अधिकारी कर्मचारी समजे समाधानी आहेत ना महाराज. तृप्त आहेत आहो सगळे. काय सांगायचं, खेळाच्या मैदानापासून ते मैदानाच्या खेळापर्यंत आणि सैनिकाच्या बंदुकीपासून ते जॅकेट पर्यंत मिळेल तिकडे मलिता हाणतात. म्हणजे खाऊन पिऊन सुके आहेत म्हणायचे. आणि आमचं शेजारचं राष्ट्र काय म्हणतंय. मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांच्या बरोबर. त्यांना वाटेल तेव्हा ते आपल्या राज्यात येतात, गोळीबार करतात, बॉम्बस्फोट करतात आणि महाराज त्यांना वाटेल तेव्हा ते निघून जातात. आणि समजा चुकून एखादा आपल्या हातात गावला की आपण त्याला बसवतो, त्याचा आदरातिथ्य करतो, त्यांना काय हवं काय नको ते सगळं बघतो. महाराज अहो सणासुदीला त्यांना बिर्याणी पण खिलवतो. काय सांगता. हो महाराज. काय म्हणायचं तर सगळीकडे मैत्रीपूर्ण वातावरण आहे. म्हणजे थोडक्यात समजीकडे आलबेलाय म्हणायचं. महाराज. वा 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 आमचा जीव भांड्यात पडला. नाहीतर आम्हाला वाटत होतं आमच्या राज्याची परिस्थिती लई गंभीर आहे. तुम्ही असताना महाराज. आता आम्ही मोकाट सुटलो. म्हणजे आता आम्ही आमच्या राणी सरकार बरोबर जरा टाइमपास करू शकतो. तोवर तुम्ही 15 ऑगस्ट भाषण लिहून काढा. नाही महाराज मी काय म्हणतो, सजेशन आहे तुम्हाला. सजेशन. ह्या 15 ऑगस्टला तुम्ही भाषण म्हणू नका. मग काय करायचं. गाणं म्हणा. गाणं. आणि आम्ही कुठलं बघू. दणका म्हणा. बघा मी लिहून आणलंय. हे काय लखोटा. नाही खरंय महाराज. काय सांगता. वाचा. फू बाई फू फुगडी फू घोटाळ्याच्या गंगेत हातून घेऊ चला हातून घेऊ. मंत्री जमले संत्री जमले बाबू लोक जमले. मंत्री जमले संत्री जमले बाबू लोक जमले. आदर्शाच्या थडग्यावर श्रीमंतीचे इमले. आता फू बाई फू फू बाई फू
स्वतःचा फुगडी फू फू बाई फू फुगडी फू घोटाळ्याच्या गंगेत हातून घेऊ त्याला हातून घेऊ फू बाई फू फुगडी फू घोटाळ्याच्या गंगेत हातून घेऊ त्याला हातून घेऊ मर्दान्या महाराज वा रेणुका हा ऍक्ट इतका मस्त होता कारण आधी एकदम हसवत हसवत खेळवत खेळवत शेवटी आम्हाला अक्षरशः रडवलं. त्यात हेमांगी आज तू म्हणजे मस्त फॅन्टॅस्टिक. वा निर्मिती ताई खूपच छान. प्रत्येक पंचचं टायमिंग अप्रतिम होतं तुमचं आणि शेवटी लेखकाने तुम्हाला स्टँडिंग ओवेशन मिळवून दिलंच आणि तुम्ही दोघांनी खूप गोड केलंय. मला हा राजा आवडला छोटा. मला परीक्षकांना हे पण आता विचारायचं आहे की मागच्या वेळी आपण एलिमिनेशन कॅन्सल केलं होतं, तर आता मला असं विचारायचं आहे की ते मार्क्स पण पकडायचे की आजपासून नव्यानं सगळे मार्क्स सुरू होणार. हे जर असेच परफॉर्म चांगलं चांगलं करणार असतील तर हे इथपासून सुरुवात करूया. बघूयात मग प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे आणि किती गुण देणार ते. 10 पैकी 10. रेणुकाताई 10 पैकी 10. निर्मितीताई 10 पैकी 10. वा. आणि आता बसायचंय तुमच्या सिंहासनावर. तर जरा मी इकडच्या प्रेक्षणीय स्थळांची सगळ्यांना अशी माहिती देतो, तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन बोल एक हा. मला लग्न करायचंय. कोणाला मला कोण करणार आहे? तुम्ही चालताना काय काय करतोस ते? खाली काय करतोस ते? नोट लावली नोट पप्पा कपाळा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन फूल एक हाफ. असं म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गामध्ये देव बांधतो आणि पृथ्वीवरती मॅरेज ब्युरोवाले. तर लग्नासाठी उत्सुक असलेली एक तरुणी आता इथे येणार आहे जी निघाली आपलं लग्न जमवायला. बघूया तिचं लग्न जमतंय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. खंडरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. खंडरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. नवरी नटली कालबाई दुपारी फुटाली. हे नवरी नटली कालबाई दुपारी फुटाली. तुम्हाला असं वाटत असेल माझं लग्न आहे. माझं अजिबात लग्न नाही, माझी एक विवाह संस्था आहे आणि माझ्या विवाह संस्थेची अशी खासियत आहे आजपर्यंत ज्यांनी इथे विवाह नोंदणी केली त्यांचा विवाह झाला असं मुळीच झालेलं नाही. आणि माझंही लग्न झालेलं नाही. मी सुद्धा वाट पाहतो एखादी मुलगी येईल, मी तिला पसंत करेल आणि आमचं लग्न होईल. बघूया आज कोण येतंय ते. तोतली मैं आली तोतली मैं अपनी कुटी ही बालक लेके. तोतली मैं ना बैंड बाजा ना ही बलाती कुटियों की धागात ले. तोतली मैं नमस्कार. नमत्ताल हा कुठला नवीन ताल? म्हणजे आतापर्यंत झपताल ऐकला होता, त्रिताल ऐकला होता, हा कुठला ताल? नमस्कार. अच्छा नमस्कार. काय नाव काय आपलं? तू तिथं जवळ देताल. काय नीट सांगा, नीट सांगा. तू थुंकू नका हो. खाली चुकतं सांग. हा बोला. तू हा तू तिथं जवळ देताल. नाही नाही मला कळलेलं नाही, मला सांगा नीट. तर तू सांगू. कसं सांगता?
तू शू चित्ता हा तू अच्छा सुचित्ता सुचित्ता हा डबल लेटर डबल डेक्कर डबल डेक्कर काय काय आहे जवळ हा दे न घे हा हा. चल कर हम्म. अच्छा जवळ घे कर हा सुचिता जवळ घे कर परफेक्ट नाही मला परतफेड नका करू कसली परफेक्ट बरोबर तू बरोबर तू परफेक्ट बरोबर हा परफेक्ट बरोबर वा, 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 वा. काय काम काय मला लग्न करायचंय काय करायचंय लग्न कोणाला मला कोण करणार आहे तुम्ही चालताना अहो इथले 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 या. अहो, ताई सांगा ना काय चालता इथले एक मिनिट बाई बाई हे बघ मी एकदम सभ्य माणूस आहे असं काहीतरी आरोप लावू नका माझ्यावर हे जो कोणी 4 लोकांनी ऐकलं ना तर मला नग्न करून झोडून काढतील हो. अहो पण तुम्ही दमवता अहो, मी कुठे दमवतोय तुम्ही मला दमवताय नाही दमवता शुभमंगला अच्छा, लग्न? हा परफेक्ट बरोबर ही बाई काय पदापद बोलते काय कळतच नाही इथं आणि इथेच लग्न जमवतो आम्ही इथं कुठं हा इथं ईशा तुम्ही लाजला मला एक गोष्ट सांगा तुमचं वय काय 21 21 2 असं काही वय असतं का नाही 21 22 आता 21 परफेक्ट बरोबर या बाईला बदाबद आणलं पाहिजे परफेक्ट बरोबर बरं कुठे राहता मला अच्छा राजघराण्यातले आहात तुम्ही महालात राहता नाही मालात अच्छा माडात राहता अहो नाही मालात जय मालात महाराष्ट्र हा परफेक्ट बरोबर जय मालात महाराष्ट्रामध्ये म्हणजे नेमका एरिया कुठला तटा कुल्ला काय काय बोलला घाटकोपर विद्याविहार मुलुंड कुल्ला कलेक्ट कुर्ला हा कुर्ला. परफेक्ट बरोबर काय काय छंद आहे तुम्हाला दानं अच्छा दान करायचा छंद आहे यांना चांगली गोष्ट आहे दानं नाही दानं तुम्ही गाणं म्हणता ऐकव ऐकू थापा नाही थापा नाही मारायचा गाणं म्हणून दाखवा थापा नाही मारायचा दानं म्हणते थांबा हा, ना हा. थापा बोदे ना नेपाळी गाणं आहे काय नेपाळी गाणं आहे नाही मग? मला तिथलं ते नाही मला तिथलं नाही मला इथलं ऐकायचं आहे अहो थांबा ना दानो म्हणते म्हणा एवढं एक सुस्पष्ट बोलली बाई थापा बोदे ना चाफा हा थापता दे ना चाफा थापा थंत तली ताई केल्या पुदिना थापा पुदिना पुदिना काय झालं तुम्ही ताफ्याचा एकदम पुदिना करून टाकलं वा 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 अजीर्ण झालं होतं ना ते एकदम व्यवस्थित झालं आणि काय गाणं म्हणता तुम्ही वा 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 तिथल्या वरच्या पत्न गाते तिथल्या काय तिथल्या वरच्या पत्न मग तिथल्या तिथे सोडलं का नाही हे बरं बाई तुम्ही जा एखादा योग्य वर आला ना की मी तुम्हाला कळवतो पण माझं मग लग्नाचंच आणि लग्न हा शब्द फार महत्वाचा आहे हा. तो व्यवस्थित म्हणायचा हा. म्हणा ग्न. वा 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 शिकल्या बाई शिकल्या म्हणा एकदा नका म्हणू निघा तुम्ही निघा आता काय तलता मी कुठे काय तळतोय तलता नाही आता काय तलता मी तुथे काय तळतोय मला थगलं तळलेलं आहे तुम्हाला लग्न करायचंय तुम्ही कुल्ल्यात राहता तुम्हाला गाणं म्हणता येतं ताफा बोले ना ताफात आले ना परफेक्ट बरोबर परफेक्ट बरोबर आता संसार करायचा म्हणजे थगलं तलायला हो ना आता संसार करायचा म्हणजे कोणाला करायचा संसार
तुम्हाला माझी थगली भाता येते म्हणजे तुम्ही तलनाल ना माझ्या ती लग्न परफेक्ट बरोबर. ताई वाजवा. क्या बात है, परफेक्ट बरोबर. रेणुकाताई, एकतर इतकं चांगलं लो चली मैं मी कधीच ऐकलेलं नाही. भार्गवी, थँक्यू सो मच. हॅट्स ऑफ. अगं तू किती सुंदर हा ऍक्ट केलास, परफॉर्म खूप खूप सुंदर. निर्मितीताई, सापडले 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 दोघेही सापडले मला. बघूयात मग प्रेक्षक परीक्षक काय म्हणतायत आणि किती गुण देणार आहेत. 10 देणारच, ते देणारच. रेणुकाताई परफेक्ट देणार. देणार. आणि निर्मितीताई मी बरोबर 10. आणि आता झालं असं की लगेच चॅलेंज केलेलं आहे तुम्ही यांना, त्यामुळे तुम्ही उठणार आणि हे बसणार सिंहासनावर. तर सिंहासनाच्या धरसोडीचा हा खेळ असाच सुरू राहणार आहे, पण फुबई फूच्या या पर्वाच्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे बँकॉक आणि पटाया टूरची संधी SK टूर्स यांच्यातर्फे. आणि 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 एक गाईड त्यांना लागणार ना, तुमच्यासोबत एखादा गाईड पाहिजे ना, तर तो गाईड मी आहेत. तर मी ठरवतो आता यांना कुठे कुठे फिरवायचं. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फुबई फू. 2 बोल 1 हाफ. जगावर बोल, जगावर आले. सोपा आहे, सोपा विषय. जग हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काचेचे असतात, प्लास्टिकचे असतात, स्टीलचे असतात. एकदा पप्पा जेवत असताना त्यांनी जगात पाणी भरलं नव्हतं, तर मम्मीने तो जग पप्पांना फेकून मारला. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फुबई फू. 2 फूल 1 हाफ. असं म्हणतात मुलं म्हणजे देवाघरची फुलं, पण काही मुलं इतकी आगाऊ असतात की त्यांना फुलं म्हणायचं का नाही याचा जरा प्रश्नच पडतो. तर असाच एक छोटासा मुलगा आता इकडे येणार आहे आपल्या बाबांच्या सोबत. बघूयात तो काय दंगा घालणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतीश तारे आणि भालचंद्र कदम. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि उसकी मंजिल है कहाँ. जांगो, हे जांगो, अरे जांगो, जांगो जांगो जांगो. अरे हळू 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 हळू. हे गड्ड्या, सटा पप्पा, अरे माझं नाव जँगो. जँगो मग ती ओळख का करून देते मला? जँगो इज रेसलर. हो 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 अरे हो 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 रे हो. पप्पा, जगदीश हो. पप्पा मी ब्लॅक बेल्ट आहे. कुठे हो? हो, हो, जँगो. तुझ्या आईने नाव ठेवलं ना, जँगो. जँगो. हा. मम्मा गेली कुठे तुझी मम्मा? मम्मा ती गेली परब अंकल बरोबर नाच करायला. हा? हा हा. का? ते गणेश फेस्टिवल आहे ना. हो, फेशियल करायला गेली. पण नाही, मग फेस्टिवल. फेस्टिवल. गणेश फेस्टिवल मध्ये मुन्नी बदनाम हुई या गाण्यावरती नाचणार आहेत. हा, एकटी? ते नाही नाही, ते परब आहेत ना, परब अंकल, हो. ते डार्लिंग आणि मम्मी मुन्नी. भोंगला. अरे तुझी मम्मी 90 किलोची, तो परब बिचारा 40 किलोचा. बदनाम झाली तर त्यांची बदनामी होणार. हे असं करू नये. नीट उभं राहा. पप्पा पप्पा पप्पा, हो रे हो. मी पण ना ते गणेश फेस्टिवल मध्ये वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये भाग घेतलेला. काय काय करणार आहेस तू? मी बडबड गीते बोलणार आहे. कुणी लिहिलीत, कुणी बडबड मी केली? लिहिले पप्पा. तू हा. आनंद पोटात माझ्या मायना रे मायना. पोटात हो, पोटात हे हो 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 रे हो ना. हो हो होय हो हो हो.
चल म्हणून दाखव मला बडबड गीत कुठली तुझी. माझ्या बडबड गीताचं नाव आहे एक होता पप्पा. एक होता. अरे होत्याचा नव्हता करून टाकलास तू त्याला. बरोबर होता तर होता बाबा. एक होता पप्पा. हा हा तो मारायचा गप्पा. ऑफिसात गेला. हा साहेब त्याला ओरडला. हा मम्मी सोबत रडला. दूध पिऊन पडला. पप्पा पडला. अरे मजा म्हणजे अरे मी काय दूध पितो का आणि दूध पिऊन पडतो का मी. पप्पा श्रावण महिन्यात तुम्ही दूधच पिता ना. इतर महिन्यात काय पितं ते लिहिलं असतं. नको 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 खूप चांगलं. पण ही कविता पोएम आवडली का तुझ्या मम्माला. आवडली मम्मीला आवडली. मम्मानी मला उम्मा दिला. बर अजून काय करणार आहेस गणपती तू. गणपती गणपती गणपती. पप्पा पप्पा तुम्ही ना गाणं बोला मी नाचतो. आणि वाजवणार कोण. हे वाजव ना. हे वाजव. हे वाजव. काय काय करतोस ते खाली काय करतोस नोट ते. लावली नोट पप्पा कपाळाला. कुठलं गाणं म्हणू. पोपटाचं म्हणू का राजहंसाचं म्हणू. कोंबडी पळाली म्हणजे. कोंबडी पळाली. बर ठीक आहे चल रेडी. हा. 1 2 3. असं कसं नाचणार. पप्पा स्टाईल स्टाईल स्टाईल. अशी स्टाईल आहे. बर चल 1 2 3 4. तालात नाचायचं आणि तालात नाचायचं. ताल चुकवायचा नाही. हा चल 1 2 3 4. एक्सप्रेशन छान दिसले पाहिजे चेहऱ्यावरती. एक्सप्रेशन छान दिसले पाहिजे. हा हा रेडी चल चल 1 2 3 4. आणि निरागस. अरे नको रे. अरे नको रे. अरे नको रे. लागतं रे. कॉक 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 कॉक. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अरे कोंबडी पळाली लंगडी घालून. कोंबडी पडली पप्पा. कोंबडी पडलीच. तर तू असं नको वागत जो. लागतं रे मला असं काय नको. हे नाच गाणं वगैरे काही तर जमणार नाही झेपणार नाही. हे नको काही करायला आपण. दुसरं काय करतो सांग. दुसरा 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 पप्पा मी वक्तृत्वपणे भाग घेऊ. कुठल्या कुत्र्या. वक्तृत्व वक्तृत्व म्हणे काय. हा कुठल्या विषयावर बोलतोय. पप्पा तिथे विषय देत नाही. मग ते नंतर देतात. मग आपण बोलायचं पटकन. म्हणजे आयत्या वेळी विषय देतात आणि बोलायचं. मग आता बोलतोस. बोलतो. मी तुला विषय देतो. हो. हा जग. जग जगावर बोल. जगावर. चालेल. सोपा आहे सोपा विषय. जग हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काचेचे असतात. प्लास्टिकचे असतात. स्टीलचे असतात. एकदा पप्पा जेवत असताना त्यांनी जगात पाणी भरलं नव्हतं. तर मम्मीने तो जग पप्पांना फेकून मारला. पप्पांचं डोकं फुटलं. पाणी सांडलं. पप्पा पण सांडला. मजा आली मजा. अरे असं घरच्या गोष्टी सांगायच्या नसतात बाळा. हा? हे नको. वेगळ्या विषयावर काहीतरी बोलू आपण. वेगळा विषय वेगळा विषय. वेगळा विषय हा चांगला विषय आहे पप्पा. कुठला. नाही वेगळा विषय असला की बोलतो ना आपण. अरे वेगळा विषय तुला मी देतोय अजून दिला नाहीये. आता जो देईन तो वेगळा विषय आहे. असा असा. हा आवडता गणपती उत्सव. हा गणपती गणपती उत्सव मला खूप आवडतो. मी मोदक खाणार. मोदक पप्पा मोदक. अरे मोदक गणपती बाप्पा सुद्धा खातात. हो, हो. तुझे मित्र पण खातात. हा माझे मित्र बोलले होते वर्गणी मागायला आले हो. का तुम्ही त्यांना वर्गणी देत नाही. ते म्हणतात तुझे पप्पा कंडम माणूस आहे. प्रत्येक वेळी माझं उदाहरण द्यायलाच पाहिजे का रे मला सांग. बर बोल अजून बोल. मी मला आवडतो तो विषय बोल. चल चल बोल. मला आवडतो विषय माझे पप्पा. बर माझे पप्पा ऑफिसला जातात. बर. माझे पप्पा माझ्या मम्मीचे नवरे आहेत. माझे पप्पांना मी पप्पा म्हणून बोलतो. मम्मी उमेश बोलते तर आजोबा गधड्या असं म्हणतात. माझे पप्पा कसे असले तरी मला खूप आवडतात. आम्ही त्यांना खूप चिडवतो पण ते कधीच चिडत नाहीत. माझे पप्पा खूप लाड करतात. मी आजारी असलो की माझ्या शेजारी बसून मला औषध जेवू खाऊ सगळं घालतात. माझे पप्पा मम्मी मारायला आली की सांगतात की अगं मारू नको लहान नाही ना तो.
पप्पा मला 7 जन्मी हेच पप्पा दे पप्पा. पप्पा आय लव्ह यू पप्पा. आय लव्ह यू. जांगो जांगो. क्या बात है जंगो. काय आज फक्त हसवत हसवत रडवायचंच ठरवलंय का तुम्ही सगळ्यांनी? काय सुंदर ऍक्ट झाला. आणि भाऊ तुमचं जे काय भन्नाट कॅरेक्टरायझेशन होतं आणि तारे तुम्ही तितकंच म्हणजे 80% जसे पालक असतात अगदी बिचारे सभ्य आणि हवालदिल ते फारच सुंदर उभी केलेत. फॅन्टॅस्टिक. निर्मिती ताई सगळ्यात आधी ताई तुमचं कौतुक करायचं मला. तुम्ही हेअरस्टाईल बदललीत त्याबद्दल. त्याचं कारण असं आहे की त्यामुळे या रोलमध्ये परफेक्ट शोभून दिसलात तुम्ही. म्हणजे कदाचित जर ते तुमचे तसे केस असते तर तुम्ही या रोलमध्ये शोभला नसतात. तर त्यामुळे हा ऍक्ट अर्धा अधिक त्यामुळेच उठला होता. आणि नंतर भाऊ असा असतो, इतका आगाऊ असतो छोटा मुलगा. हा असेल तर असू दे आगाऊ, मी त्याला चॉकलेट देणार. बघूयात आता प्रेक्षक परीक्षक काय म्हणतायत आणि या जँगोला किती गुण देतात. ना तर तो गोळ्या मारतो. रेणुका ताई 10 आणि निर्मिती ताई मला नाही गोळ्या खायच्या. 10. आणि आता सिंहासनावर पुन्हा एकदा आलाय तो ऐतिहासिक क्षण. 3 जोड्यांनी एकमेकांना केलंय सिंहासनासाठी चॅलेंज. त्यामुळे आता 3ही जोड्यांना करावा लागणार आहे 1 मिनिटाचा परफॉर्मन्स. पण या छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू 2 फूल 1 हा. किशोरी ताई म्हणाला आले का पोलीस आले का पोलीस आले का. नाही नाही मम्मी चप्पल शोधतोय मी. त्याच्यावरती खालचा चोर म्हणाला अरे माझी चप्पल घालून जा पण लवकर जा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल फू बाय फू 2 फूल 1 हा. आणि हाच तो ऐतिहासिक क्षण. हेच ते कलाकार ज्यांनी एकमेकांना केलंय सिंहासनासाठी चॅलेंज. तेव्हा आता वेळ जास्त न घालवता डिरेक्टली आपण सुरुवात करणार आहोत परफॉर्मन्सला. तर आजचे पहिले सिंहासनाधीश आहेत कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. तेव्हा पहिली संधी तुम्हाला. किशोरी आमगे आपल्या किशोरीताई त्यांच्या घरी घडलेला एक किस्सा सांगतो. किशोरीताई आणि त्यांचा मुलगा 8 वर्षाचा सोहम दोघंच घरी होते आणि त्यांच्या घरात एक चोर शिरला. त्याचं दुर्दैव बिचारायचं की तो किशोरीताईंच्या घरी शिरला. किशोरीताईंना कळलं की आपल्या घरात कोणतरी चोर शिरला. तो त्या सोहम बरोबर आल्या, बाहेर आल्या, हळूच आल्या दबकत. चोर तिकडे चोरी करत होता. मागून आल्या, धरला चोरला आणि आपटला असं जोरात. त्याच्यावरती किशोरीताई बसल्या आणि सोहमला म्हणाले सोहम पटकन धावत जा आणि समोरच्या पोलीस स्टेशन मधून पोलिसांना घेऊन ये. सोहम तसाच धावत धावत गेला. 10 मिनिटांनी सोहम धावत 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 आला. किशोरीताई म्हणाले आले का पोलीस आले का पोलीस आले का. नाही नाही मम्मी चप्पल शोधतोय मी. त्याच्यावरती खालचा चोर म्हणाला अरे माझी चप्पल घालून जा पण लवकर जा. वा. दुसरे सिंहासनाधीश मंगेश देसाई. फुबाई फूच्या निमित्ताने आता बरेच लोक ओळखतात आणि त्यांना हे आपले एपिसोड आवडत असल्यामुळे पण खूप भरभरून त्यांना बोलावं असं वाटतं. परवा मी हॉटेलमध्ये गेलो होतो आणि मी ऑर्डर दिली माझी. माझी ऑर्डर यायला थोडा वेळ होता. तेवढाच एक थोडासा लावलेला कार्यक्रम केलेला ग्रहस्थ तिथे येऊन थांबला आणि मला नमस्कार मंगेश देसाई म्हटलं. नमस्कार नमस्कार. फुबाई फू म्हटलं. फुबाई फू मस्त झालंय तुमचं मस्त झालंय मस्त झालंय. तुझं 1 मिनिट करता 1 मिनिटर. आपल्याकडे पण सॉलिड 1 मिनिटर आहे. आपलं चॅलेंज घेणार आपलं चॅलेंज. म्हटलं घेऊ ना चॅलेंज. बसला. हा डोळा आहे ना डोळा माझा हा डोळा. हात चावून दाखवतो. म्हटलं काय डोळ्यात चावून दाखवतो डोळा.
म्हटलं नाही हो, चावून कसं दाखवणार? मी दाखवू शकतो म्हटलं दाखवा. तिने असा खोटा डोळा काढला ना, चावून दाखवला. आणि आता तिसरे सिंहासनाधीश सतीश तारे. माणसांमध्ये जसे विनोद होतात तसे मला असं वाटतं पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा विनोद होत असावेत. एक माणूस पोपट विकत घ्यायला म्हणून बाजारामध्ये गेला. तिथे 3 पोपट ठेवले होते. तर त्याने विचारलं, या पहिल्या पोपटाची किंमत किती आहे? तर तो म्हणाला 25,000 रुपयाची किंमत आहे. तो म्हणे काय एवढी का किंमत आहे? तो म्हणे सुसंस्कृत आहे हा, संस्कृत अप्रतिम बोलतो. मग दुसरा हा 50,000 आहे. हा याला 50,000 का द्यायचे? पण तो सर्वधर्म समभाव आहे हा, या इलाहिल्ला मुहम्मदल्ला रसूलिल्लाह असं तो सुरू होतो सगळ्यापासून. बर, मग याची किंमत 50,000. आणि हा तिसरा आहे तो त्याची किंमत 75,000 आहे. तो म्हणजे तो काय असं काय करतो तो? तर तो माणूस विकणारा म्हणाला, तो काय करतो माहित नाही, पण हे उरलेले 2 पोपट त्याला सर असं म्हणतात. तिघांनीही आपापले 1 मिनिट सादर केलेले आहेत. आणि आता परीक्षकांची वेळ की कोण असणार आजची सिंहासनाधीश जोडी. गाणं म्हणता ऐकाव ते ऐकू थापा नाही, थापा नाही मारायचा. गाणं म्हणून दाखवा, थापा नाही मारायचा. गाणं म्हणते, थांबा हा, ना. हा. थापा बोदे ना. नेपाळी गाणं आहे काय? नेपाळी गाणं आहे? नाही, मग? मला तिथलंच आहे. नाही, मला तिथलं नाही, मला इथलं ऐकायचं आहे. अहो, निकाल तयार आहे. रेणुकाताई. तर कॉमेडीची अशीच धमाल सफर घेऊन भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. ब्रुक पॉइंट लेवल 2x2 2 गोल 1 हाफ. आपल्या गावात लाईटचा शोध माझ्या बाबांनी लावला. आपल्या गावात लाईट आहे, तालुक्याच्या गावाला आहे की नाही? मग त्या तालुक्याच्या गावाची लाईट आपल्या गावाच्या वरून जाते की नाही? त्या लाईटच्या तारेमध्ये तारेचा आकडा टाकून लाईट कशी ओढायची हे माझ्या बाबांनी शोधलं की नाही? ते काय करायचं? नाही काय आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी आहे ते. काय आहे हो की घरातनं जेव्हा माणूस बाहेर पडतो सकाळी तेव्हा म्हणजे त्याला माहित नसतं ना आपण घरात परत येणार आहोत न येणार आहोत. त्यामुळे घरात हा हृदय ठेवून जातो आपण. सर्वसामान्य लोकांसाठी हे हृदय आहे.